तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी वर्धा PM जनमन कार्यक्रम अंतर्गत खालील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे लेडी MBBS मेडिकल ऑफिसर. तर यासाठी इथे एक जागा आहे आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला MBBS ची पदवी इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला जे वेतन आहे तर ते इथं पर डेनुसार मिळणार आहे. आणि या पदासाठी जर MBBS उमेदवार इथं उपलब्ध झाले नाही तर BAMS उमेदवारांना इथं प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतरचे पद आहे लॅब टेक्निशियन. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला 12वी सायन्स तसेच DMLT इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते पण तुम्हाला इथं पर डेनुसार मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फार्मासिस्ट. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स तसेच D.Pharm इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला पर डेनुसार इथं मिळणार आहे. तसेच जी वयोमर्यादा आहे या पदांसाठी तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 43 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर तुमची जी निवड आहे या पदांसाठी तर ती कशा प्रकारे होणार आहे, तर मेडिकल ऑफिसर या पदासाठी तुमची जी निवड आहे तर ती 50 गुणांची असणार आहे आणि यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, तसेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण आणि अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 50 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे. तसेच उर्वरित पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती 100 गुणांची असणार आहे आणि यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी 50 गुण, तसेच ॲडिशनल क्वालिफिकेशनसाठी 10 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं 30 गुण असणार आहे आणि इंटरव्ह्यूसाठी 10 गुण. तर अशी उर्वरित पदांसाठी तुमची 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर शैक्षणिक माहिती भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 23/9/2025 पर्यंत सादर करायचे आहेत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर ते दिलेले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद वर्धा. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत. तसेच या पदांसाठी तुमची जी थेट मुलाखत आहे तर ती इथं 29/9/2025ला असणार आहे. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथे 29 जून 2026 पर्यंत असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.